जय श्रीराम गाईज. तर आज चाललोय सकाळ सकाळीच अलिबागला चाललोय. मग काय पूर्णपणे तयारी केली होती. गाड्या वगैरे आपल्या रेडी होत्या, खाली दोन, एक गाडी कात्राबला होती. मग काय निघायची तयारी झाली. तेवढा हर्षद भाई आला पिशव्या घेऊन आला भाई. तवरण भावेश भाई बोलतो आपल्याला घे कॅमेऱ्यात सिलेंडर आणि बाटल्या आणलेल्या. घेतला कॅमेऱ्यात. हर्षद भाई बोलतो गाडी जामच माखलेली दिसते, थांब जरा गाडी पुसता. बोललो पुस लवकर पुस. मग मारला भाईकडे कॅमेरा. गाडी पुसा होता एकदम टकाटक मध्ये. बोलतो चमकली पाहिजे. बोलतो गाडी आपण अलिबागला चाललो. त्यामुळे मग निघलो. कॅमेरा मारला. आपल्या गाडीत आपली गँग बसलेलीच होती. मग पुढं नाक्यावर आलो. भाई फोनवर बोला होता. मग काय बोललो चला पटापट टाइम झालाय. इकडे तिकडे कॅमेरा मारला, आपल्याकडे मारला. मग माझ्याकडे कॅमेरा फिरवला. मग पुरा घेतला. बोललो चला जायच्या आधी मंदिरात जाऊ. साहेबांच्या मंदिरात गेलो. कात्रपला मंदिरात गेलो. दर्शन वगैरे घेतलं. अलिबागला जायचं म्हटलं, देवाचं दर्शन घेऊन निघावा. मग कॅमेऱ्यात बघतोय गोरा दिसतो. निघलो रस्त्याला. वांगणीला आलो तर ट्रॅफिक इकवल्याने आडवी टाकलेली गाडी. मग काय मस्त असं गाणी लावलेला गुलाबी किल्ला अलिबागचा. आणि ऐकत पुरं आलं. तेवढे मुलं चला रे जाम टाइम झाले आपल्याला बाई जायला. सुसाट निघता होतं इकडून तिकडून. कसा बी निघताना 9चा टाइम निघायचा आणि मग काय जायला टाइम होतच. त्यावेळेला बोललो ठीक आहे चला, आता काय टाइम होऊन झालाय. काय जायचं आहे आपल्या, पूर्ण दिवस एन्जॉयच करायचं आहे. बोला आपली गँग दाखवते गाडीतली, थांबा. इकडं तिकडं कॅमेरा मारला भाई. फोनमध्ये जाम बी लागलेला होता. मग काय आपल्या गाईजला दिली पप्पी. लाईनीत आपल्या गाड्या चालू होत्या पुरं 21-15. तर त्याच्या पुढे अजून एक गाडी ना, आम्ही बसलो ती पुढं. बघता लोडिंगची गाडी चालू होती. तो परला ना आपल्या गाडीवर बुका डायरेक्ट आपला बुका. पुरा बघता तो साईड चालू आहे. बोला पटापट काम करा रे, लक्ष द्यायला आला तुमच्यावर. साईड आपली एकदम रेडी झाली भाई, पटापट एकदम टकाटक. मग काय तवऱ्यान पुढं गेलो. ब्रिज लागला. बघू शकता तुम्ही कसा सुंदर असा नजारा आहे एकदम कडक मध्ये. तो नाही हटला. कॅमेरा मारला आपला. पुढं गाडी आपलीच होती. पुरं आलं तर बघता रोडचं काम चालू आहे. बोला आपण येणार आहे म्हणून करायला लावला असेल, एकदम टकाटक बनवून ठेवायला लावला. मग काय पुरं जाऊन बघता तर ट्रॅफिक झाले तर त्यांना लागलो चिरवाला ही करत. पुरं जाऊन बघता सीएनजी संपत आले. मग सीएनजी टाकायला घेतली गाडी. सीएनजी भरायला घेतली तर भाई आपला बघता होता खुर्चीवर बसला तसा इथलाच मॅनेजर. मग सीएनजी भरून निघलो. पुरं रूम बघायला झालं तर बघता मांडव घातल्या बोला जेवायला जायचं का काहीतरी असं. त्यावर भाईनी कासव घेतला खांद्यावर. निश्चित हसी मजाक चाललेली. पुरं गेलो रूम बघायला. ते रूम सर्व बुकिंग होती. जाम फिरलो रूम बघण्यासाठी. मग तवरण रस्त्यातच दिसली टेम्पो बैलांचा पिच्छा काय सुटत नाही. जिथं जाऊ तिथं दिसते बैला आपल्याला. मग इथंशी आलो. आपल्यासाठी रूम बघितला. रूम एकदम पसंत वगैरे आला. मग काय रूम घेतला. गाईज तर आपण रूम वगैरे घेतलेला आहे. बाकीचं तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवतो. चला भेटू आपण नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय बाय. सी यू. टेक केअर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.